नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जयंतला सापडणार जानू आता चक्क विश्वाच्या घरी. तर आता जानू जयंतला शिकवणार चांगलाच धडा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या जानूला जयंतपासून वाचवण्यासाठी बिचारा विश्वा नको नको तसले प्रयोग करत असतो. कारण की त्याच्या डोक्यात एकच वेळ भरलेलं असतं की आता जानू मला सापडली ना तर त्याच्यानंतर तिच्या केसाला देखील धक्का लागला नाही पाहिजे आणि खास करून त्या हरमखोराची नजर देखील माझ्या जानूवरती पडली नाही पाहिजे. बिचारी जानू काय होती, हसत खेळत राहत होती, तिचं आयुष्य कसं होतं, पण त्या जयंतने काय काय करून टाकलं तिच्या आयुष्याचं. तिला साधी भीती एवढी वाटायला लागली की तिला घराच्या बाहेर निघायची पण भीती वाटते. त्याच्यामुळे आता विश्वा ठरवतो की काही जरी झालं ना तरी मी जानूला माझ्या कधी देखील त्या जयंतपाशी जाऊन देणार नाही, कारण की जयंतची नजर देखील माझ्या जानूवरती पडली नाही पाहिजे. तर दुसरीकडे विश्वाचे बाबा देखील आपल्या जानूला असं ट्रीट करत असतात जसं ती त्यांची स्वतःची मुलगीच आहे. पण त्यांना माहीत नसतं की जानूने त्यांच्यापासून किती मोठं सत्य लपवलेलं आहे, कारण की जानूच ही जयंतची खरी बायको असते हे फक्त आणि फक्त विश्वालाच माहीत असतं. पण त्या घरामध्ये कोणाला काहीच खबर नसते. तर दुसरीकडे विश्वाचे बाबा जयंत कानिटकर सोबत आता बिझनेस पार्टनर असतात, त्याच्यामुळे त्यांना सारखे घरी बोलवणं हे चालूच असतं. पण हे अजिबात देखील विश्वाला पटत नसतं, कारण की विश्वाला माहीत असतं की अगोदरपासूनच हा जयंत कसा आहे. कारण की ह्याने माझ्या मैत्रिणीचं आयुष्याचं वाटोळं केलं आहे, तर हा आपल्या बिझनेसचं देखील किती वाटोळं करू शकतो हे चांगल्याच प्रकारे आता विश्वाला समजलेलं असतं. तर विश्वास सांगत असतो की घरच्यांना की मला त्याच्यासोबत बिझनेस नाही करायचा, तुम्ही मला का फोर्स करताय. पण तरी देखील तुम्हाला माहितीच आहे की आता काही जरी झालं तरी जयंतसोबत विश्वाला बिझनेस करावाच लागत असतो. तर दुसरीकडे बिचारा जयंत देखील आता पूर्णपणे वेडा झालेला असतो, कारण की त्याला एकच चेहरा सारखा डोळ्यासमोर दिसत असतो, तो म्हणजे आपली जानू. कारण की त्याला वाटत असतं की जानू जर माझ्या आयुष्यात आली तरच माझ्या आयुष्यात जगण्याला मला अर्थ आहे, नाहीतर मी जगलो काय आणि मरलो काय, काही सारखंच आहे सगळं. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी जयंत म्हणतो की मी जानूला शोधून काढणारच, कारण की माझी जानू ह्या जगात जिवंत आहे हे मला पूर्णपणे खात्री आहे. आणि त्या विश्वाने जर माझ्यापासून लपवली असेल ना तर त्याला तर मी काही जिवंत सोडत नाही, कारण की मी पण काही चीज आहे ना हे अजूनपर्यंत त्या विश्वाने पाहिलेली नाही. तर दुसरीकडे बिचारी जानू आपली पूर्णपणे आता रिकवर होत आलेली असते, कारण की तिच्या सोबतीला असतात आपला विश्वा आणि सोबतच सई. कारण की हे दोघेजण देखील जानूला प्रत्येक संकटातून बाहेर काढत तर असतातच, पण ते दोघेजण देखील जानूला आता डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात. त्या दोघांना देखील असंच वाटत असतं की जानूने पहिल्यासारखं व्हावं, पण बिचाऱ्या सईला माहीतच नसतं की ही जानू म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून विश्वाची जिजवरती प्रेम होतं ना तीच मुलगी ही आहे. पण आता बिचाऱ्या सईला माहीत नसतं ती तनूच आहे, म्हणून तिचं आत्तापर्यंत चांगली मैत्री घट्ट झालेली असते. पण बिचारी जानू देखील कोणाला काही सत्य सांगत नाही, कारण की जोपर्यंत विश्वा तिला त्या घरामध्ये राहा असं सांगत असतो तोपर्यंत जानू ठरवते की आपण तिथेच राहूया. तर दुसरीकडे बिचारी लक्ष्मी आता तर आनंदी झालेलीच असते, कारण की तुम्हाला माहीत आहे की आता आपला श्रीनिवास काकांना पोलिसांनी सोडलेलं असतं. म्हणजेच पोलिसांनी सोडलेलं नसतं, पण जयंतने बेलवरती त्यांना सोडून आणलेलं असतं. त्याच्यामुळे सगळेच कुटुंब खूप खुश असतं. पण त्यांच्या या खुशीला आता लवकरच नजर लागणार आहे, कारण की तुम्हाला माहीतच आहे की दुसरीकडे आपण पाहिलंच की ही सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजेच आपली महामूर्ख आजी आता खूप मोठा प्लॅनिंग बनवणार आहे. कारण की तिचं एकच टार्गेट असतं की सिद्धू आणि भावनाला सुखात राहून द्यायचं नाही, कारण की तिला वाटत असतं की सिद्धू ज्या रुबाबामध्ये हे घर सोडून गेलाय ना आणि त्याने आपल्या गाडे पाटलांचं नाव टाकलंय ना तर ह्या सगळ्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि सोबत त्याची ती मॅडम सिद्धूच्या मॅडमचा जर मी नाही माज उतरवला तर आजी म्हणते की माझं पण नाव सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील नाही, कारण की तिला उड्या मारते ना की माझ्या नातवाला माझ्यापासून लांब करून तिला असं वाटतंय की तिने खूप मोठा तीर मारला. पण नाही, त्या अवलक्षणीला नाही माझे पाय धरायला लावले तर मी पण नावाची सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील नाही, असं आजी म्हणते. तर आता आजी फायनली पोलिसांना बोलवते, वकिलांना बोलवते, त्यांना पैसे पण देते आणि म्हणते की काही जरी झालं तरी सिद्धूची बेल रिटर्न घ्या आणि त्याला अटक करा. हे ऐकल्याच्या नंतर पोलीस म्हणतात की त्यांना सोडवण्यासाठी तुम्हीच एवढे प्रयत्न केले होते. वकील म्हणतो की हे सारखं करणं चुकीचं वाटतंय मला. त्यावेळेस मात्र बिचारा संपत देखील आजीला म्हणत असतो की अगं आई तू हे चुकीचं करते, कारण की आपल्या सिद्धूला परत जेलमध्ये टाकणं हे खूप चुकीचं वाटतंय मला, नको असं करायला. पण त्यावेळेस मात्र सुलक्षणा म्हणते की अरे संपत, तुला काय वाटतंय, त्या सिद्धूने आपली मान खाली नाही घातली तर आपल्या पूर्ण कुटुंबाची मान खाली घातली. कारण की गाडे पाटलांचं नाव जरी त्यांनी काढलं ना तरी देखील सगळीकडे आपलीच इज्जत जाणार आहे. आणि ती त्याची मॅडम ना लय उड्या मारती ना तर आता तिला देखील मी रस्त्यावरती नाही आणलं तर नावाची मी सुलक्षणा नाही. तर त्याच्यामुळे आजी म्हणते की आपल्या सिद्धूला एकदा जेलची हवा खाऊन येऊ देच, कारण की त्याला देखील कळेल की गाडे पाटलांच्या नावाशिवाय त्याची कुठेच काहीच किंमत नाही आहे. त्याच्यामुळे आजी आता ठरवते की चक्क आपल्या सिद्धूला परत पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. तर बिचारा सिद्धू आणि भावना
दोघे जणांना देखील आता काम भेटतं पुढे. तर त्यावेळेस मात्र आता दोघेजण ठरवतात की आपलं काम सुखाने करायचं, सुखाचा संसार करायचा आणि आनंदात राहायचा. पण त्यांच्या आनंदाला आता लगेच नजर लागणारच आहे. याचा देखील त्यांनी अजिबात देखील विचार केला नसेल. पण आता त्यांना माहीत नसतं की आता पुढे त्यांच्यासोबत खूप मोठा भयानक असा आता घात होणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आणि भावना दोघेजण देखील पत्र्याच्या शेडमध्ये राहिले काय आणि महालात राहिले काय सारखंच असतं. कारण की सिद्धूला वाटत असतं की भावना माझ्यासोबत ज्या ठिकाणी खुश आहे ना, तेच माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा आहे. पण बिचारा सिद्धू हे विसरून गेलेला असतो की तो इकडे बाहेर राहायला आला खरं, पण त्याने सगळ्यांसोबतचं नातं तोडलेलं असतं. म्हणजेच तुम्ही पाहिलं की रेणुका किती काळजी करत असते. यार, आई किती काळजी करते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीतच आहे. त्याच्यामुळे रेणुका ठरवत असते की काही जरी झालं तरी माझ्या सिद्धूला काहीच होता कामा नये. त्याच्यासाठी ती किती सारे प्रयत्न करत असते, परंतु मात्र ही आजी कोणतीच मदत सिद्धूला पोचू देत नसते. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं की यार, सिद्धूचा भाऊ काय पण म्हणा, पण तो एक नंबर बेस्ट माणूस आहे. कारण की त्याची बायको नीलांबरी एवढी महामूर्ख आहे ना, तरी देखील मात्र तो चांगलाच आहे. कारण की त्याला एकच गोष्ट वाटत असते की माझ्या सिद्धूने कोणत्या देखील संकटाला सामोरं नाही गेलं पाहिजे. पण सिद्धू कोणत्या जरी संकटात असला तरी देखील मात्र तो स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा राहू शकतो हे त्याला चांगलंच माहीत असतं. अधिराजसारखा भाव यार सगळ्यांना भेटला पाहिजे. पण दुसरीकडे तुम्ही पाहिलं की ज्या प्रकारे आपला संपत आणि आजीने हा महामूर्ख करायचा प्रयत्न केलेला असतो, तो आता त्यांना त्यात यश येणार आहे. फायनली आता वकील सिद्धूकडे नोटीस घेऊन येतात आणि सोबत पोलीस देखील येतात आणि सिद्धूला सांगतात की तुम्हाला आता अरेस्ट करावं लागेल. कारण की तुम्हाला जी काही बेल भेटलेली होती ती फक्त आणि फक्त गाडेपाटलांमुळेच भेटली होती. पण आता त्याच्यानंतर तुमचा गुन्हाच एवढा मोठा आहे, त्याच्यामुळे अजून देखील आम्हाला कोणतेच कोर्टाने असे नियम किंवा कागदपत्रे पाठवली नाहीत की तुम्हाला कायमचा तुमच्यावरचा गुन्हा काढून टाकायचा. त्याच्यामुळे आता ते सिद्धूला अटक करणार आहेत. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, दुसरीकडे बिचारी भावना, तिला आता जॉब भेटलेला असतो तर ती म्हणत असते की सिद्धराज हे काय होऊन बसलं. आत्ता एवढ्या कुठं सुखाचे दिवस चालू झालते तर त्यामध्ये परत तुम्हाला अटक झाली. मला माहिती हे सगळं कोणी केलेलं आहे. त्यावेळेस मात्र भावना म्हणते की सिद्धराज तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला लवकरात लवकर परत सोडवेल. तर बिचाऱ्या सिद्धूला माहीतच नसतं की हा त्याच्यासोबत गेम केलाय त्याच्याच घरच्यांनी. तर दुसरीकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी दोघेजण देखील म्हणत असतात की आता सगळं काही संकट आपल्यावरचं टळलं, म्हणजेच आता इथून पुढचे सगळे काही दिवस खूप आनंदात जातील. पण त्यांना माहीतच नसतं की बिचाऱ्यांना पुढे त्यांच्यासोबत खूप मोठं भयानक आता परत गोष्ट होणार आहे. कारण की त्यांना वाटत असतं की आता सगळं काही झालं, पण आता लगेचच सिद्धूला आपल्या परत अटक होणार आहे. आणि ही अटक झाल्याच्या नंतर आजी खूप खुश असते. बिचारा संपत देखील दुःखी झालेला असतो. कारण की त्याला वाटतं की ह्या आजीने असं नव्हतं करायला पाहिजे. कारण की माहितीच आहे तुम्हाला की ह्या आजीला वाटेल ती करायला तयार असते. तर दुसरीकडे आता विश्वाच्या घरामध्ये जे काय आता तुम्ही पाहिलंच की आजोबांची बड्डेची पार्टी असते, त्यामध्ये आता हा जयंत देखील आलेला असतो. पण हा जयंतचं एकच टार्गेट असतं की त्याला ती मुलगी शोधून काढायची असते. कारण की जानूच्या हाताची चव असणारी मुलगी एकमेव दुसरी तिसरी कोणी नसून ती जानूच असू शकते असं जयंतला वाटत असतं. आणि कित्येक वेळा त्या दोघांची भेट होता होता राहिली फक्त आणि फक्त विश्वामुळे. कारण की विश्वा पूर्णपणे तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे सईला वाटत असतं की आपल्या तनूची आणि ह्या जयंतची दोघांची भेट घालून द्यावी. कारण की दोघांच्या प्रेमाला जर सुरुवात झाली तर किती बरं होईल. कारण की असा प्रेम करणारा नवरा प्रत्येकाला भेटावं असं सईला वाटत असतं. पण बिचारा सईला माहीतच नसतं की हा नवरा साधा सुद्धा नाही तर खूप खतरनाक आहे. कारण की जयंतचं खरं रूप फक्त आणि फक्त विश्वाला आणि सोबतच आपल्या जानूला माहीत असतं. त्याच्यामुळे सई आता परत असा कुटाणा करायला जाते की त्या दोघांची भेट घालून द्यायला सुरुवात करायचं म्हणते. कारण की एकमेकांना एकमेकांचे फोटो जर दाखवले तर अजूनच खूप बरं होईल असं सईला वाटत असतं. पण आता तिला माहीत नसतं की ती हे जे काही करायला जाते ना, त्याच्यामुळे उलट प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार तर सगळ्यात मोठा क्रिएट होणार आहे. तर मित्रांनो, पुढे तुम्ही पाहाचाल की आता ह्या जयंतला समजतं की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून माझी जानूच आहे आणि ती विश्वाच्या घरात राहते. तर विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी जयंतला ह्या घरामध्ये मी परत कधीच पाऊल ठेवू देणार नाहीये. त्याने जानूला शब्द दिलेला असतो. तर आता पाहणं हे रंजक ठरेल की विश्वाला ओलांडून देखील जयंत त्या घरात प्रवेश करतो का आणि जानूला घेऊन तो परत माघारी जाऊ शकतो का, हे पाहणं खूप भयानक असं ठरेल. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ज्यावेळेस मात्र जयंतची आणि सोबतच आपल्या विश्वाची समोरासमोर जानूसोबत भेट होईल त्यावेळेस मात्र हा जयंत जानूला घेऊन कायमच्या घरी जाईल काय निघून, हे पाहणं खूप रंजक ठरणार. तर याबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतंय, जयंतने जानूला त्या ठिकाणावरून नेलं पाहिजे का विश्वानेच आता आपल्या जानूसोबत लग्न केलं पाहिजे, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय, त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. कारण की नवीन वर्षात जर काही चांगलं करूशी वाटलं तर एकदा तो व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.